₹1 पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ₹1 पीक विमा योजना वादग्रस्त ठरते। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला ही शिफारस केली आहे। ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर ही योजना बंद केली होती। महायुती सरकार आता या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, ₹1 पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस का होतीये, काय प्रकार समोर आले? गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेसपासून ₹1 शेतकऱ्याला पीक विमा द्यायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती यामध्ये सगळ्यात घोटाळे व्हायला सुरुवात झाली। अनेक ठिकाणी जिथे पेरा नाही त्या ठिकाणी पेरा दाखवला गेला। ज्या फळ पिकांना किंवा कांदा या पिकांना जास्त पीक विमा मिळतो ते क्षेत्र या ठिकाणी वाढीव दाखवण्यात आलं। शिवाय अशा जागा होत्या शासकीय जमिनीवरती देखील पीक विमा उतरवला गेला। पेट्रोल पंपाच्या जागेवर देखील पीक विमा उतरवल्याचं लक्षात आलं। या जिल्ह्यातील लोकांनी दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पीक विमा उतरवल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे शासनाला ही कृषी विभागाच्या वतीने शिफारस करण्यात आलेली आहे आणि किमान ₹100 तरी या ठिकाणी पीक विम्याबाबत भरण्यात यावेत अशा प्रकारची शिफारस यात केलेली आहे। आणि हे करत असताना ओडिशा सरकारने देखील अशाच प्रकारची जी योजना होती ती बंद केलेली आहे। आता या सगळ्यानंतर शासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। शिफारस केली म्हणजे बंद झाली असं नाही, तर हे सर्वाधिकार शासनाला आहेत आणि शासन यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।